नमस्कार. निर्भीड स्वराज्याच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून अनेक मान्यवरांच्या मुक्त संवाद आपल्यापर्यंत आमच्या निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून पोहोचवलेले आहे. आता नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन करण्याचा संकल्प घेऊन आम्ही नवीन सुरुवात करत आहे. आज एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहात आणि याच्या माध्यमातून नवीन वर्षामध्ये काहीतरी करण्याचं ते घेऊन आम्ही आज सुरुवात केलेली आहे. आणि जे आतापर्यंत आम्ही मुक्त संवाद घेत होतो ते कुठेतरी मुलाखत चर्चासत्र झालं पाहिजे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे. तर आजपासून आम्ही नवीन जे चर्चासत्र सदर आहे ते सुरुवात करत आहे. आणि आजचे जे आपले पाहुणे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचा जो आतापर्यंत त्यांचं जे कार्य आहे, त्यांच्या कोणत्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे, कशा प्रकारचा त्यांचा कोरोना काळातील अनुभव होता, हे सर्व त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. असंच निर्भीड स्वराज्यावर आपण गेल्या वर्षभरामध्ये प्रेम केलं, असंच प्रेम भविष्यातसुद्धा राहू द्या, जेणेकरून आम्ही निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नवीन नवीन अपडेट, शहरातील राज्यातील घडामोडी आणि नवीन नवीन कलाकारांच्या किंवा मान्यवरांच्या मुलाखती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा नवीन वर्षामध्ये प्रयत्न करत आहात. एक वर्ष आमचं निघून गेलेलं आहे. आता 12 जानेवारीला आमच्या निर्भीड स्वराज्याचा वर्धापन दिन आहे आणि यावर्षी वर्धापन दिन कोरोनाचा काळ असल्यामुळं आपण एक साध्या पद्धतीनं साजरे करणार आहोत. लवकरच आपण ते आज आपल्यासोबत जे जुळणार आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून नवीन नवीन प्रयोग आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपल्यासोबत सावित्री ज्योती मालिकेतील चित्रंजनी पोळ आपल्यासोबत जॉईन होणार आणि त्यांच्याकडून आपण संपूर्ण त्यांचा जो अनुभव आहे तो जाणून घेणार आहोत. लवकरच मान्यवर आपल्याला जॉईन होतील. त्यांच्याकडून संपूर्ण कोरोना काळातील अनुभव, त्यांचा चित्रसृष्टीचा अनुभव हे सर्व जाणून घेऊया. सावित्री ज्योती मालिका हे TRPमुळे काही दिवसाआधीच बंद झालेली आहे. मात्र त्यांचा मालिकेचा अनुभव आणि ऐतिहासिक भूमिका साकारण्यात त्यांच्या मागचा हेतू आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. लवकरच आपल्यासोबत ते जॉईन होतील. सावित्री ज्योती जी मालिका होती ती घराघरामध्ये पोचलेली आहे. महात्मा फुलेंचा यांचा खरा इतिहास हा घराघरा पोचवण्याचं जे कार्य आहे सावित्री ज्योती मालिकेच्या माध्यमातून केलं आहे. मात्र TRP कमी असल्यामुळं सोनी मराठीवरून ही मालिका बंद करण्यात आली आहे. मात्र त्यातील जे कलाकार आहे त्यांनी आपल्या अभिनयातून एक वेगळी छाप पाडलेली आहे. तर अशाच एका अभिनेत्याला आपण आज निमंत्रित केलं आणि ते आपल्या चर्चेमध्ये जॉईन होणार आहेत. निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन प्रयोग आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो. लवकरच आपल्यासोबत ते जॉईन होतील. श्रेया कोकणे पाटील ताई, आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सुद्धा निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून आपण भारतश्री आपल्या माध्यमातून आम्हाला एक मार्गदर्शन केलं होतं आणि आपला अनुभव आपल्याला आम्ही तसंच आपला नवीन येणारा एक वर्धापन दिनानिमित्त एक नवीन प्रयोग आहे त्यामध्ये सुद्धा आपलं सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला. ते सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत लवकरच पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लवकरच मान्यवर आपल्यासोबत जॉईन होणार आहात. टेक्निकली प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे त्यांना जॉईन होण्याकरता वेळ लागत आहे. निर्भीड स्वराज्याच्या नमस्कार सर, जॉईन झालेला आपल्यासोबत. हॅलो सर, हाय. हॅलो, माझा आवाज येतोय? तुमच्यापर्यंत पोहोचतोय आवाज? हो सर, आवाज येत आहे, पण रेंज प्रॉब्लेम वाटत आहे. पाऊस पडतोय त्यामुळे आज संपूर्ण राज्यामध्ये काही भागामध्ये रिमझिम पाऊस पडला, त्यामुळे सुद्धा नेट प्रॉब्लेम येत आहे. सर आपल्यासोबत जॉईन झालेला आहे. त्यांनी अनेक मालिकेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यांची आता जी मालिका झाली सावित्री ज्योती, आबाळा एवढी माणसं होती, या मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जे बंधू आहेत राजाराम फुले यांची भूमिका केलेली आहे, साकारलेली आहे. रेंज प्रॉब्लेममुळे कनेक्ट होण्याकरता टेक्निकल प्रॉब्लेम येतात, त्यामुळे कनेक्ट होण्याकरता वेळ लागत आहे. लवकरच आपल्यासोबत परत ते जॉईन होतील आणि त्यांचा जो अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नेमकं कोरोना काळातील अनुभव, त्यांच्या मालिकामधील अनुभव, त्यांनी त्यासोबत जुडतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक मालिका, गाडगे आणि सून, त्याचबरोबर स्वराज्य रक्षक संभाजीराजे या मालिकेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. असे प्रसिद्ध अभिनेते जितेंद्रजी पोळ आपल्यासोबत जॉईन होणार आहे आणि त्यांचा अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडून संपूर्ण जाणून घेणार आहात. तांत्रिक कारणामुळे त्यांचा कनेक्टमध्ये होण्याकरता वेळ लागत आहे. निर्भीड स्वराज्य सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. निर्भीड स्वराज्या माध्यमातून सर नमस्कार. नमस्कार. सर आवाज येत इथे आहे? कोल्हापूरमध्ये सध्या पाऊस पडतोय, त्यामुळे हा. नेटवर्कचा इश्यू थोडा होऊ शकतो. ओके सर. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो सर, आवाज पोहोचत आहे, मात्र रेंजचा हा. प्रॉब्लेम येत आहे. कसे आहे सर, मजेत का? हो हो हो, मी एकदम मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? सर मस्त, धन्यवाद सर. आपले निर्भीड स्वराज्याकरता आपण वेळ दिलेला आहे. नवीन वर्षामध्ये नवीन प्रयोग घेऊन आम्ही निर्भीड स्वराज्या माध्यमातून प्रेक्षकापर्यंत येत आहे. तर आपले सुरुवातीला आम्ही धन्यवाद म्हणत आहे की आम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. मीच उलट आपणाला धन्यवाद म्हणेन. निर्भीड स्वराज्य या फेसबुक पेजला मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि अमोल गावंडे यांचे पण मी आभार मानेन की मला आज इथं आमंत्रित केलं. नक्कीच सर. कोरोनाच्या काळामध्ये अनेक जे व्यावसायिक व्यवहार आहेत त्याच्यावर मोठं संकट आलेलं आहे. तर याचा परिणाम आपल्या इंडस्ट्रीवर कशा प्रकारे झाला त्याबद्दल काय सांगाल? हो, आमची सिरियल सुरू होती सावित्री ज्योती, आणि म्हणजे मी सिरियल बद्दलच सांगतोय कारण तेव्हा आमचं शूटिंग सुरू होतं आणि हे नंतर सगळं कोरोनाचा काळ एकंदरीत आला आणि मग सगळ्यांचंच शूटिंग थांबलं. सगळेच आपापल्या घरी निघून गेले आणि शूटिंग थांबलं. आणि मग बाकी तर आपणा सर्वांना माहितच आहे की कोरोनामुळे काय 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 परिणाम झालेत सर्वांच्यावरती. जे बेरोजगार पण आहे सर्वांच्यावरती आला, किंवा आमचे लाईट्सवाले किंवा आर्ट्सवाले किंवा आर्टिस्ट सगळ्यांच्यावरती की शूटिंग थांबल्यामुळे त्यांचं रोजीरोटी बंद झाली.
आणि याच प्रकारे बाकी तर कोरोनाबद्दल तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. म्हणजे मी असं वेगळं काही सांगायची गरज नाही आहे, की फिल्म इंडस्ट्रीवरती तसंच बाकीच्या गोष्टींवरती सगळ्यांच्याच कामांवरती परिणाम झालेला आहे त्याचा. आणि तसंच आमच्याही झाला. आणि 4-5 महिने शूटिंग बंद होतं आणि त्यानंतर पुन्हा शूटिंग सुरू झालं. त्याला परमिशन मिळाल्यानंतर शूटिंग सुरू झालं आणि मग आम्ही सावित्री ज्योती हे सीरियलचं शूटिंग सुरू केलं त्याचं. तर आपण याआधी सुद्धा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? कशा प्रकारचा अनुभव होता आणि आपण या इंडस्ट्रीमध्ये नेमकी सुरुवात केव्हा झाली? नेमकी सुरुवात माझी अ, नाटकांमधून झालेली आहे. मी आधी थिएटर करायचो आणि तसंच ऑडिशन्स द्यायचो आणि ऑडिशन देता मग मला जुळते की ही सोनी मराठीवरची सिरियल यामध्ये मला चांगलं एक कॅरेक्टर मिळालं संत्या नावाचं आणि ते इतर लोकांना खूप आवडलं आणि तिथूनच माझी चांगली सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये. त्यानंतर मग स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये मी येसाजी फर्जंद हे कॅरेक्टर केलं. अ, परत कलर्स मराठीवरील घाडगे आणि सोन या सिरियलमध्ये मी दिग्विजय भोसले हे कॅरेक्टर केलं आणि आता तुमच्यासमोर आता सध्या ही आमची मालिका आता सध्या शूटिंग थांबलेलं आहे त्याचं संपलेली आहे सिरियल. त्यामध्ये मी तुम्हाला माहितीच आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मोठ्या भावाची भूमिका मी केली, राजाराम गोविंद फुले. तर एक ऐतिहासिक भूमिका करतानाचा अनुभव कसा आहे? कारण की आपण सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजीराजे, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि आता सावित्री ज्योती फुले ही मालिका जी करत असताना, ऐतिहासिक भूमिका करत असताना कसा अनुभव आहे? त्याबद्दल काय सांगाल? हां. तर मी आधी जी माझ्या सुरुवातीला सीरियल केली, ती जुळते की ही कोल्हापुरी बाज असणारी एक सीरियल होती आणि ते कॉमेडी कॅरेक्टर होतं, की यामध्ये कसं आपण पाहिजे तसं खेळू शकतो आणि अ, ब म्हणजे परफॉर्मन्स करू शकतो, की किंवा त्यात ॲडिशनल किंवा चेंजेस असं होऊ शकतं. पण ऐतिहासिकमध्ये थोडाफार पण बदल यामध्ये चालत नाही. की आता मी स्वराज्य रक्षक संभाजी सीरियल केली. त्यावेळेला पण मी येसाजी फर्जंद हे कॅरेक्टर केलं आणि ॲडिशनल असं त्यामध्ये घेता येत नाही. जेवढं आपल्याला दिलंय तेवढंच आपण परफॉर्मन्स करायचं. हे असं मी स्वराज्य रक्षक संभाजीला या सीरियलच्या वेळी अनुभवलं होतं आणि तसंच आता ही सावित्री ज्योती या सीरियलच्या वेळेला मी तेच अनुभवलेलं आहे, की एका महात्म्याची त्यांच्या चरित्र्यावरती या कथेमध्ये, की या मालिकेमध्ये, की मी एक काम करत असताना, की आपल्याला वेगळं असं नाही करता येत. कारण त्यांच्या जरा तरी विचारांना धक्का लागून किंवा अ, वेगळं असं काहीच ॲडिशनल असं नाही करता येत. जेवढं दिलंय तेवढंच आणि ते कुठं कोणाला ठेच लागू नये याचा विचार करून तो परफॉर्मन्स करणं हे थोडंसं माझ्यासाठी अवघडच होतं. म्हणजे असं तर आपण एक स्वराज्य रक्षक मालिका करताना डॉक्टर अमोल कोल्हे सोबत सुद्धा काम केलेलं आहे. ऐतिहासिक भूमी करताना आपण जर सांगितलं की एक मोठी जबाबदारी सुद्धा राहते. म्हणजे ॲडिशनल काही ॲड करता येत नाही. तर या भूमिका करताना एक मानसिक समाधान मिळतो किंवा खरा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असतो. मात्र टी-आर-पीमुळं मालिका आता बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि मालिका बंद झाल्यानंतर अनेक जे राजकीय पदाधिकारी असो, नेते असो किंवा सामान्य नागरिकांची मागणी होती, ती मालिका पुन्हा सुरू व्हावी. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही आता याच्याबद्दल तर मी एक कलाकार म्हणून म्हणजे इतपत सांगू शकतो, की त्यांची माहिती अर्धवटच पोहोचली आणि तिथवरतीच म्हणजे बंद झाली सीरियल. टी-आर-पीमुळं बंद झाली असं आहे आणि यामध्ये आता सगळे राजकीय नेते वगैरे सगळे यांची मीटिंग वगैरे होऊन ते पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावरती होते. आता ते पुढे काय झालं किंवा त्यांची मीटिंगमध्ये काय चर्चा झाली हे मला माहीत नाहीये. त्याचं पुढे काय होईल याचा पण काही अंदाज नाहीये. त्यामुळे तर याच्यामध्ये मी सध्या तरी काही बोलू शकत नाही. तर आतापर्यंत आपले किती प्रोजेक्ट झालेले आहे आणि काय सांगता त्या प्रोजेक्टबद्दल? आतापर्यंत मी म्हणजे सीरियल तर मी एक 8 एक सीरियल केल्या आणि सुरुवातीच्या काळात मी चित्रपटमध्ये ट्राय करत होतो. पण तसंच मला सीरियल
ही जुळता जुळता जुळते की ही सिरियल मिळाली आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. ते अजूनपर्यंत आतापर्यंत मी सिरियल्सच करतोय. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सिरियल्स मी केल्यामुळे मला एक स्वतःला एक आर्टिस्ट म्हणून एक समाधान आहे त्याचं, की वेगवेगळे रोल मला करता आले. तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या भूमिका केलेल्या, मात्र आपल्या अभिनयाला खरा न्याय हा सावित्री ज्योती मालिकेतून भेटला. तर त्याबद्दल काय सांगाल? हो, पण ते आता त्याचा प्रवास अर्धवटच थांबल्यामुळे ते कुठेतरी असं चुकीचं झालंय असं वाटतंय. पण शेवटी चॅनलचा पण विषय असतो, की टी-आर-पी मिळत नाहीये आणि टी-आर-पी वरतीच काही गोष्टी असतात अवलंबून. आणि मग हे आता असं झालेलं आहे, तर त्याच्यावरती एक कलाकार म्हणून तर सध्या फक्त इतकंच मला व्यक्त होता येईल, की म्हणजे अ, एका अ, आपण महात्म्याची कथा एक अर्धवटच पद्धतीनं थांबवावी लागली असं. नक्कीच सर, आपल्या जे सावित्री ज्योतीचं सेट आहे, त्या सेटवरील एखादा गमतीला किस्सा आमच्या प्रेक्षकांमध्ये शेअर करू शकाल का? त्याबद्दल काय सांगाल? गमतीदार किस्से म्हणजे आमच्या इथे असं नेहमीच घडायचे. पण एक अ, इतर सेटप्रमाणे आमच्या इथला सेट नव्हता किंवा तिथलं बाकीच्या ठिकाणी जसं वातावरण असतं तसं इकडे वातावरण असं नव्हतं, की किंवा त्याच माहोलमध्ये दिवसभर असायचो आम्ही, की अ, अ, ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे विचार. मग त्याबद्दल त्याची माहिती घेणे. आता राजाराम फुले हे कसे होते? काय होते? त्यांनी काय-काय केलेलं आहे? किंवा या सीरियलमुळेच मला कळलं, की म्हणजे मला इतकी माहिती नव्हती. म्हणजे मी त्यांच्याबद्दल सावित्रीमाईंच्याबद्दल किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलची मला जास्त काही माहिती नव्हती. पण या सीरियलच्यामुळे मला अनुभवायला मिळाली आणि ती मला अ, अ, आता मी ते त्यांच्या भावाची भूमिका करतानाच ती माहिती घेतली. अं, सीरियलच्या सेटवरच्या गमती-जमती असं काय अ, इतपत असं फारसं असं काय सांगता येण्यासारखं नाहीये. पण एकंदरीत ठीक होतं सगळं. नक्कीच आपण खरंच राजाराम राजेंच्या म्हणजे भूमिका आहे, त्या भूमिकेला आपण न्याय दिलेला आहे. सुरुवातीलाच आपलं अभिनंदन करतो. मात्र हा सर्व अनुभव करत असताना एकीकडे टी-आर-पीमुळे मालिका बंद होते आणि आपण या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला आहे. तर आपल्याला एक आगळी म्हणजे वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? कशा प्रकारचा अनुभव होता? सेटवरील आपण काम करता आणि या मालिकेमध्ये आपण घराघरात पोहोचलेला आहे. तर आधीच्या कामानंतर आवाज ही आवाज ब्रेक होतोय आपला आवाज. आवाज तर सुरुवातीला आपण ज्या प्रोजेक्ट केले त्या प्रोजेक्ट नंतर सावित्री ज्योती जी मालिका आली, या मालिकेकरता आपली निवड कशी झालेली आहे? हां, या मालिकेकरिता निवड मला ऑडिशन मागवली होती माझी आणि मी ती ऑडिशन दिली आणि ऑडिशन थ्रू मग त्याचं कास्टिंग झालं. अशीच त्याची सुरुवात झाली. जसं बाकीच्यांची पण होते ऑडिशन दिल्यानंतरच होते, तसंच इकडे पण माझं राजारामसाठी फायनल हे ऑडिशनमुळेच झालं. ऑडिशन त्यानंतर लूक टेस्ट आणि मग राजाराम फुलेंचं हे कॅरेक्टर मला मिळालं आणि त्यानंतर अ, मी त्याची माहिती घेतली म्हणजे राजाराम अ, फुले हे काय होते, कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता, मग भावाशी संबंध कसे होते, हे या सगळी म्हणजे त्याची माहिती घेऊनच मग मी हे किंवा आमचे डायरेक्टर सरच या गोष्टी सगळ्या आम्हाला सांगायचे. त्यानुसारच आम्ही सगळं फॉलो करायचो. तर प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न आपल्याला कमेंट स्वरूपात येत आहे. त्यापैकीच एक ज्ञानेश्वर महाल्ले म्हणून आहे, त्यांनी एक प्रश्न केला की आपण काम करत असलेल्या सिरियल मधील तुमचा आवडता क्षण कोणता? त्याबद्दल काय सांगाल? सीरियलमध्ये काम करत असताना माझा आवडता क्षण असा होता, की महात्मा ज्योतिबा फुले आणि राजाराम फुले राजाराम फुले जेव्हा आपल्या भावावरती चिडलेला असतो, ज्योतिबा फुले यांच्यावरती आणि ज्योतिबा फुले त्याला मनवायला येतात. राजाराम फुलेला मनवायला येतात आणि राजाराम फुलेच्या खांद्यावरती असं ते कोकरू म्हणून चढतात. असा तो एक क्षण मला कायमच असा लक्षात राहतो, की तो एक आनंदाचा क्षण होता. नंतरचा प्रवास असा माझा जरा निगेटिव्हच घडत गेल्यामुळे त्या सीरियलमुळे मध्ये तर ते इतकं दुसरं काही सांगण्यासारखं नाहीये. पण हा एक क्षण मला कायम नेहमी लक्षात राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माहींच्या सोबतचा सीन होता. माहींना
मी म्हणतो की कायम तू ज्योतीचं नाव घेत असतीस, तो तुझ्या जगण्याचा ज्योत आहे ना मग. तो तुझ्या जगण्याचा ज्योत झाला, पण हा राजाराम तुझ्या राजाराम कधी राम झाला नाही ना हो, असं काहीतरी एक होतं. ते पण माझ्या नेहमी लक्षात आहे की माईंच्या सोबतचा माझा सीन होता तो. एक आईचं, मुलाचं आणि एक वडिलांचं नातं असं एक मस्त होतं ते. तर नक्कीच निगेटिव्ह रोलमध्ये आपल्याला राजारामांची निगेटिव्ह भूमिका आपल्याला करायला मिळालेली आहे. मात्र निगेटिव्ह रोलमध्येच अनेक कलाकार आपल्या घराघरात पोचलेले आहेत. जसं स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, अनाजी पंत, कोकाटे यांचं अनेक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम झालेलं आहे. मात्र त्यांना खरी ओळख जी मिळाली स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अनाजी पंतच्या भूमिकेमुळे नागरिकांना त्यांचा राग येतो. तसंच तुमचा सुद्धा जेव्हा जी मालिका सुरू होत होती तुम्ही सुद्धा मालिकेचा एक काही जे प्रयोग आहे ते पाहिलेले आहे, एपिसोड पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपली जी भूमिका होती तर आपल्याला पाहिल्यानंतर राग येतो. मात्र राग येणं हे आपल्या अभिनयाचा एक कौतुक आहे की आपली जी भूमिका होती ती प्रेक्षकांना रागाच्या भरात का असून पण आवडलेली होती आणि आपण घराघरात पोहोचलेला आहे. तर ते बाहेर आपण जेव्हा क्षेत्रामध्ये जातो तर त्याबद्दल नागरिकांच्या कशा प्रतिक्रिया येतात आपल्याबद्दल, का त्याबद्दल काय सांगा? हा, एखादी आत्ताच्या पिढीतली कुठली जर सिरियल असते आणि त्यामध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर असतं तर ती गोष्ट वेगळी, म्हणजे वेगळ्या पद्धतीची असते. आणि पण हे काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यासोबत संपर्क तुटलेला आपला. परत आपण त्यांना जॉईन करूया, कारण की कोल्हापूरमध्ये सध्या ते आहेत आणि तिथे पाऊस सुरू आहे, त्यामुळं नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे त्यांना कनेक्ट करण्यामध्ये थोडी अडचण येत आहे. मात्र परत त्यांच्यासोबत आपण जॉईन होण्याचा प्रयत्न करूया. तांत्रिक कारणामुळे त्यांचा संपर्क आपल्यासोबत तुटलेला आहे. मात्र लवकर त्यांना आपण परत जॉईन करूया. असे बरेच परत आपल्यासोबत जॉईन झालेले आहे जितेंद्र पोड सर. नेटवर्कचा इश्यू सर असल्यामुळे डिस्कनेक्ट झालं. हा सर, नक्कीच आपला अनुभव आपण सांगितलेला आहे. मात्र सेटवरील जे इतर आपण जे सिरियल केलेले आहेत संभाजीराजे, त्या स्वराज्य संभाजीराजेबद्दल अनुभवाबद्दल काय सांगाल? कशा प्रकारची भूमिका होती त्याबद्दल काय सांगाल? स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये सुरुवातीला मी विठोजी चव्हाण हे कॅरेक्टर केलं होतं. आणि सेटवरील माझा पहिलाच दिवस होता आणि मला डायरेक्ट पहिल्यांदाच माझा सीन डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासोबत होता. तर मी थोडा घाबरलो होतो सुरुवातीला आणि त्यांच्यासोबत पंजा लढवायचा असा सीन होता माझा. तर पहिल्याच दिवशी असा सेटवरचा असा काहीतरी अंदाज येत नसतो आणि डायरेक्ट डॉक्टर अमोल कोल्हेंच्या सोबतचा पहिलाच सीन. मग मी थोडा घाबरलो होतो, पण तो सीन त्या दिवशी आमचे दिग्दर्शक होते आणि त्यानंतर स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मला सांगितलं, "तू असं-असं कर आणि हे कर." तर त्यावेळेला थोडं बरं वाटलं, की बाबा ते आपल्या समोरच्या आर्टिस्टना ते समजून घेतात आणि समजावून सांगतात. आणि त्यावेळेला मग ठीक वाटलं मला. तो एक्सपिरियन्स एक माझ्यासाठी वेगळा होता पहिला. आणि नंतर मी जुळता-जुळता ही सीरियल करून पुन्हा मी स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये मी येसाजी फर्जंद हे कॅरेक्टर केलं. म्हणजे हिरोजी फर्जंद यांची 2 मुलं त्यांच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी आलेली असतात आणि मग ते रामराजे यांना किडनॅप वगैरे करतात. असं ते तो निगेटिव्ह कॅरेक्टर होतं आणि त्यावेळेला मग मी बिनधास्त होतो. कारण आधी केलेल्या सीरियलमुळे काय म्हणतात स्वतःमध्ये बदल झाला होता आणि अनुभव आला होता. तर त्याच्यामुळे मला ते सहज इझी गेलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि भाषा पण कोल्हापुरी होती. त्यामुळे मी कोल्हापूरचा असल्यामुळे भाषा ती इझी कॅरी करता येतं मला. तर ते एक सर अनुभव आपण मस्त होतं म्हणजे.
आतापर्यंत जे आपण प्रोजेक्ट केला त्यामध्ये सर्वात टफ कॅरेक्टर आपल्याला आतापर्यंत कोणतं वाटलेलं आहे? टफ असं कॅरेक्टर मला हेच म्हणायला काही हरकत नाही की राजाराम फुले की त्यांचे विचार मांडायचे आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार मांडायचे आहेत आणि त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या विरोधात हा त्यांचा भाऊ असतो किंवा भावाची बायको असते. हे सगळी अशी फॅमिली मधले असतात किंवा बाहेरची पण लोक असतात, ब्राह्मण लोक असतात. मग त्यातून हा सगळा एक वेगळा प्रवास अ, करत हे हे मलाच थोडं हे टफ वाटलं माझ्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये. आणि पण ते नंतर ते होत गेले इझी. मालिकेमधील सर्वच कलाकारांनी एक वेगळी छाप पाडलेली आहे. ते सर्व जे शेवटचा जो एपिसोड होता तो पाहण्यासारखा होता आणि हे संपायला नको किंवा बंद पडायला नको अशा सर्व प्रेक्षकांची इच्छा होती. मात्र TRP मुळे कुठेतरी वाहिनीने ते मालिका बंद केलेली आहे. मात्र परत परत नियोजन होऊन परत ती मालिका सुरू करावी अशा प्रकारे सुद्धा मागणी प्रेक्षकांची आहे. तर कमेंट स्वरूपात प्रेक्षकाचा आणखी प्रश्न आहे सर, अभिनय करण्याकरता कोणाकोणाला प्रेरणा मिळालेली आहे त्याबद्दल काय सांगाल? अभिनय करण्याकरता मी रोजच शिकत असतो. नवीन नवीन मला रोजच शिकायला मिळत असतं. तर प्रेरणा ही मी पहिला नाटक करायचो, नाटकात काम करायचो. आमचे दिग्दर्शक होते कोल्हापूरचे प्रशांत जोशी सर आणि यांच्याकडून मी माझी नाटकाची सुरुवात झाली. आणि तसंच प्रत्येक वेळेला म्हणजे दुसरंग आमचे बदलत गेले. तर प्रत्येकाकडनं मला शिकायलाच मिळतं. नेहमीच प्रत्येक डायरेक्टरकडनं रोज रोज काही ना काहीतरी शिकायलाच मिळत असतं. मी अजूनही शिकतोय आणि पुढेही शिकतच राहणार. असंच आहे. तर नाटकातून सुरुवात झाली. मग नाटक आणि नंतर ऑडिशन नंतर मग ते सीरियल. मग सीरियलचे डिरेक्टर त्यांच्याकडनं पण शिकायला मिळतं आणि रोज-रोज ते परफॉर्म करून नवीन-नवीन गोष्टी कळत जातात आपल्याला आणि तसंच आपण मग अ, जास्तच परिपक्व होतो. असंच ते घडत आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेलं आहे. तर आता भविष्यामध्ये आता कोरोनाचा काळ जवळपास निघालेला आहे आणि अनलॉकची सुरुवात झाली आहे. सर्व आता व्यवहार सर्व इंडस्ट्री वगैरे सुरू झालेली आहे. आपल्या भविष्यातले काही नवीन प्रोजेक्ट आहे का त्याबद्दल काय सांगा? हो, भविष्यात नवीन प्रोजेक्ट आहे. 2 प्रोजेक्ट तरी सध्या आहेत आणि त्याच्या मीटिंग्स वगैरे सुरू आहेत. हे आत्ताच ही आमची मालिका संपली आणि त्याचा अजून म्हणजे त्याची मीटिंग सुरू आहे. त्याचं अजून कळलेलं नाही की ती पुढे सुरू होणार आहे की नाही असं. आणि त्यानंतर मग पुढच्या प्रोजेक्टबद्दल त्याचा विचार केला जाईल असं सुरू आहे सध्या. ओके सर, या क्षेत्रामधील आपलं आयडल कोण आहे हे आमच्या प्रेक्षकांना जाणायला आवडेल त्याबद्दल काय सांगाल? या क्षेत्रामध्ये आयडियल असं मला भेटणारा, मला मार्गदर्शन करणारा हा प्रत्येक व्यक्ती आहे माझ्यासाठी असं मला वाटतं, की मी मला नेहमीच शिकायला मिळतं तसं की अ, मला सांगणारे हे असं-असं कर किंवा या गोष्टी केल्यामुळे तुझ्यात हा बदल होऊ शकतो. अं, अ, अ, काही गोष्टी आपल्या अ, अभिनयाबद्दल म्हणजे चुकतात किंवा डायलॉग डिलिव्हरी करताना चुकतात. तर ते मला जेव्हा जी व्यक्ती सांगतो आणि त्याच्यामुळे माझ्यात बदल काहीतरी होतो आणि चांगलं काहीतरी घडतं, ती प्रत्येक व्यक्ती आहे असं मला वाटतं. म्हणजे नक्की सर. एरवी आपण वावरताना राजारामांची भूमिका आपण साकारल्यानंतर एरवी वावरताना आपल्या कशा प्रकारचा अनुभव येतो? प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत असतात. त्याबद्दल काय सांगाल? हो, येत असतात, की अरे हे तर त्या सीरियलमधले महात्मा ज्योतिबा सीरियलमध्ये हे काम करतात हे. अरे हे नाही का त्यांचा भाऊ हा. असं असं हे नेहमीच मला बाहेर गेल्यानंतर कुठं ना कुठेतरी सुरू असतं किंवा फोटोज वगैरे काढणे हे हा अनुभव तर नेहमीच येत असतो. आणि ते एक बरं वाटतं, की चॅनलमुळे सोनी मराठी या चॅनलमुळे मी घराघरात पोहोचलेलो आहे. आणि त्यांनी मला सोनी मराठी दशमी क्रिएशन आमच्या दशमी क्रिएशन मला ती संधी दिली आणि मी आता ते म्हणजे करतोय अजून आहे. नक्कीच कोल्हापुरी जे आहे राणादादा आणि कोल्हापुरी कॅरेक्टर जे आहे ते घराघरात पोहोचलेलं आहे. तर आपल्याकडून सुद्धा कोल्हापुरी भाषा ऐकून किंवा एखादा डायलॉग सावित्री युतीमधील आम्हाला ऐकायला आवडेल. तर प्रेक्षकांना आपण एक विनंती आपल्याला की आपल्याला सावित्री युतीमधील एखादा डायलॉग ऐकावा किंवा कोल्हापुरी भाषेमध्ये.
सावित्री ज्योती मधलं नाही, माझं जुळता जुळता जुळते की ही सिरियल होती. त्यामध्ये माझे स्लोगन्स असायचे टी शर्ट वरती, की टी शर्ट वरती लिहिलेलं असायचं. ते कॉमेडी कॅरेक्टर होतं, त्याच्यामधले ते मी जे जे होतं ते सांगतो तुम्हाला, की कसं होतं की ऑनलाईन असतो सदा, पोरी कायम फिदा. परत मी जाळतोय माझं, तुला काय त्याचं. हे असे टी शर्ट वरती माझ्या होतं जुळता जुळता मध्ये. आणि ते संध्या हे कॅरेक्टर जरा चांगल्या पद्धतीनं सगळीकडे फेमस झालं असं. तर कोल्हापुरी गेला तसं बघायला गेल्यानंतर कोल्हापुरी खूप प्रकारच्या आहेत त्यामध्ये. तर कोरोना आवाज ब्रेक काळात, होतो. हो सर आवाज ब्रेक होत आहे. कोरोना काळामधील जेव्हा शूटिंग बंद झालं होतं, त्यानंतर परत सुरू झालं, आपण सेटवर जेव्हा गेले असणार तेव्हाचा अनुभव कसा असाल? कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला काही प्रसंग आले असतात किंवा अनुभव आले असतात, त्याबद्दल काय सांगाल? आणि कोरोना काळामध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ कोरोना आली. काळामध्ये परत शूटिंगला जाणं म्हणजे ते सगळं अवघडच होतं. घरचे पण सोडत नव्हते की तू शूटिंगला परत मुंबईमध्ये जावं. आणि ते कोरोनामुळे सगळी भीतीच होती. मग ते एक मला पण अशी भीती लागली होती की ते आता कसे असेल, काय असेल तिथं, त्याची काळजी कशी घेतली जाईल. मग तिथं गेल्यानंतर असं म्हणजे बघायला मिळालं की सगळी सोय तर प्रोडक्शननी वगैरे केलेली आहे. पीपी किट वगैरे किंवा सॅनिटायझर, मास्क. आणि परत आम्ही घरी गेल्यानंतर कपडे डायरेक्ट चेंज करून अंघोळीला जाणे, ते कपडे न वापरणे. सेटवरती पण आमच्याकडे सगळं सॅनिटाईज केलं जायचं तासा-तासाला. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली होती. टेम्परेचर चेक करणे, रोज हे चालूच होतं. त्यामुळे ते एक तिथं म्हणजे स्वतःला एक दिलासा मिळाला की ठीक आहे, म्हणजे काळजी तर घेतोयच. आणि मग ते रोज काढा प्यायचं, परत त्या गोळ्या खायच्या इम्युनिटी आपल्या ते वाढवण्यासाठी, हे सगळं चालू. वाढवण्यासाठी. सगळं. अनेक कोरोनाने अनेक लोकांवर उपासमारीची पाळी आली होती, अनेकांवर संकट आले होते. मात्र आता त्यातून आपण हळूहळू सावरत आहे. तर सर हा अनुभवाबद्दल आपण ते सांगितलेलं आहे. तर कोरोना काळातील अनुभव आपण आपल्या जसं ज्या अनेक क्षेत्रामध्ये राजकीय वारसा असतो, जसं राजकीय लोकांना राजकीय वारसा असतो, तसं आपल्या कुटुंबामध्ये कोणी या इंडस्ट्रीमध्ये आहे का? त्याबद्दल काय सांगा? नाही, माझ्या घरामधली इंडस्ट्रीमध्ये कोणीच नाही आहे. माझी आई आहे ती पहिली महिला झेडपी अध्यक्ष होती. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरुषांमधून पहिला, तसंच महिलांमधून माझी आई पहिला झेडपी अध्यक्ष होती 97ला. आणि त्यानंतर तर मग शेतीच करतात आमच्या घरात. आणि माझा भाऊ आहे तो मेडिकल लाईनमध्ये आहे. आणि ते डिस्ट्रीब्युटर सांभाळतो. आणि मी मग हे माझी पण असं आवड म्हणजे इकडे नाटकात मी गेल्यामुळे, नाटकामुळे मला त्या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि मी त्यातच सातत्य ठेवलं. आणि मग तेच करत करत पुढे आलो. तर हेच सध्या सुरू आहे इंडस्ट्रीमध्ये. सर इंडस्ट्रीमधील काही चित्रपटांमध्ये काही आपण ऑडिशन वगैरे दिलेलं आहे का, की येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये आपण मोठ्या स्क्रीन आम्हाला बघायला मिळणार? त्याबद्दल काय सांगाल? आता आहे तसं, की आता मी ऑडिशन्स देईन चित्रपटाच्या वगैरे. आता एकसारखं सिरियल सुरू झाले, की मग ते वर्षभर शूटिंग त्याचं असतं. मग ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नवीन प्रोजेक्ट घ्यायला थोडा प्रॉब्लेम होतो. मग आता सध्या तसं आहे, की चित्रपट आणि नवीन याच्या मीटिंग्स वगैरे करायच्या मार्गावरती आहे. बघायचं पुढं काय होतं. तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, तर आपलं असं काही स्वप्न आहे की आपल्याला या अभिनेत्यासोबत काम करायचं आहे किंवा अभिनेत्रीसोबत? त्याबद्दल काय सांगाल? हो, मला तसं बघायला गेलं की मला सध्या सुबोध भावे आणि अशोक मामा यांच्यासोबत मला काम करायचं आहे. म्हणजे त्यांच्यासोबत मला काम करायची इच्छा आहे. तसं तर खूप जण आहेत ज्यांच्यासोबत मला म्हणजे खरंच मनापासून इच्छा आहे की काम करायची. पण ती संधी आली तर बघू. नक्कीच सर. आपण आम्हाला असा आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. आपली जी भूमिका आहे राजाराम राजेंची ती घराघरात पोहोचलेली आहे आणि आपण खरंच त्या भूमिकेला एक न्याय दिलेला आहे. आपण आमच्या निर्भीड स्वराज्याच्या प्रेक्षकांना काय आवाहन करसान कोरोना काळातील, किंवा आपल्याबद्दल काय आवाहन करसान? आवाज ब्रेक होतोय. नक्कीच सर.
आपण निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन करायचं, जी युवा पिढी आहे, जे इंडस्ट्री करायला येण्याचा एक त्यांचा इच्छा असतो किंवा त्यांना येण्याचं टार्गेट असतं, तर त्या अशा युवकांना आपण काय मार्गदर्शन करायचं किंवा काय आवाहन करायचं? मला तर असे म्हणजे बऱ्याच मुलांचे, मुलींचे वगैरे फेसबुकला, इंस्टाग्रामला असं मेसेज वगैरे येत असतात, की सर आमच्यासाठी काही काम असेल तर सांगा, किंवा सर आम्ही यासाठी काय केलं पाहिजे, तर काहीतरी मार्गदर्शन करा. तर मी नेहमीच सांगत असतो, की आता तर ॲक्टिंग स्कूल आहेत, किंवा तुम्ही जर ते करत नसाल, तर तुम्हाला थिएटर जॉइन केलं पाहिजे, नाटकात काम केलं पाहिजे. नाटकातून तुम्हाला अभिनय शिकायला मिळतो. आणि मग तिथून मग तुम्ही ऑडिशन्स आणि मग पुढचा प्रवास तुमचा सुरू होऊ शकतो. काही जणांचं असं म्हणणं असतं, की एखाद दुसरी काहीतरी शॉर्ट फिल्म मिळाली किंवा काहीतरी मिळालं तर ते लगेच सर पिक्चर किंवा सिरियल्स त्यांना पाहिजे असतं. क्वचित लोकांना मिळतं ते, तसं सगळ्यांना मिळतं असं नाही. त्यासाठी काहीतरी अनुभव असायला लागतो. आणि मग थिएटर हे बेस्ट आहे असं मला वाटतं. त्यामध्ये थिएटर जॉइन केलं पाहिजे. नाटकातून तुम्हाला अभिनय शिकायला मिळतोय आणि तिथून तुमचा प्रवास मग पुढे सुरू होऊ शकतो, असं एक मला वाटतं. नक्कीच सर, आपण आमच्या निर्भीड स्वराज्याला एक आपला अमूल्य वेळ दिलेला आहे, योग्य मार्गदर्शन केलं आणि आपल्याबद्दलचा जो अनुभव तो आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्याबद्दल निर्भीड स्वराज्याची संपूर्ण टीम आपली आभारी आहे. आणि नक्कीच भविष्यात कधी विदर्भातील आला तर आम्हाला नक्की भेट द्या. आपल्याला भेटायला आम्हाला आवडेल. तसा त्याबद्दल आपले सुद्धा आणि परत जी सावित्री ज्योती मालिका ती परत सुरू व्हावी, त्या सुद्धा आमच्या निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा आणि धन्यवाद. निर्भीड स्वराज्याच्या या उपक्रमाबद्दल मी खरंच त्यांचे आभार मानेन. हा उपक्रम खूप खूप चांगला आहे आणि अमोल गोवंडे यांनी सातत्यानं म्हणजे एक माझा पाठपुरावा बघून, की कधी आपण लाईव्ह येऊ शकतो, हे खूप दिवस झालं आमचं हे सुरू होतं. आणि त्यानंतर ते आज योग आला आणि त्यांनी या आपल्या मंचावरती मी आहे मला आमंत्रित केलं, त्याबद्दल या निर्भीड स्वराज्य पूर्ण टीमचा मी खूप खूप आभारी आहे. नक्कीच सर, धन्यवाद आपले. परत आपण अशाच निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून भेटत राहूया. तोपर्यंत आपल्याला सुद्धा आरोग्यमय शुभेच्छा आणि आपल्या भविष्यामध्ये लवकरच आपण एका मोठ्या चित्रामध्ये सुद्धा आम्हाला दिसो आणि आपण घराघरामध्ये आपण राजारामाची भूमिका पोहोचली, त्याबद्दल सुद्धा आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद.